बाकीच्यांनी सगळ्यांनी लक्ष द्या. कालचे जे एक्सपेरिमेंट मी थोडं घाईघाईतच घेतले, कारण की सुरुवातीला मला खूप त्रास झाला त्या नेटवर्कमुळे. थोडी चिडचिडी झाली माझ्याकडून. इट इज ओके. होते कधी कधी असं. आणि हो, त्याच्यावरून एक आठवलं, मी तुम्हाला ॲज अ इंजिनियर तुम्हाला काय काय करता यायला पाहिजे ते मधात सांगितलं मी मागच्या आठवड्यात की 2-3 दिवसाआधी. पण ते सगळं करत असताना स्वतःचा जो चांगुलपणा आहे तो जपून ठेवायचा. बाकीचं जे सांगितलं आहे ते परिस्थितीनुसार तुम्हाला काही करावं लागलं तर ते करायचं असते, पण आपल्यामधला चांगुलपणा कधी जाऊ द्यायला नको. नेहमीच ओरडायचं, शिव्या द्यायच्या, कोणाला मारामारी करायचा असा अर्थ नाही आहे त्याचा मी सांगितल्याचा, लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला जे लोड आणि एफर्टचे रिडिंग दिले होते त्याच्यावरून तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल तर नक्की तुम्हाला कंप्लीट करता येते, कारण की तिथं सगळीकडे फॉर्म्युले लिहिले आहेत. दोन्ही एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन टेबल तुमचे झाले असेल. मला फक्त ग्राफविषयी सांगायचं आहे तुम्हाला. तर ग्राफमध्ये हा तुमचा ग्राफ आहे, पहिला ग्राफ. हा ग्राफ पेपर. या ग्राफ पेपरमध्ये चारी बाजूला व्हाईट मार्जिन आहे. वरती इथं नाव लिहायचं ग्राफचं, एफर्ट पूर्ण लिहायचं. मी शॉर्टमध्ये लिहितो आहे. एफर्ट वर्सेस लोड, जे काही ग्राफचं नाव असेल ते लिहायचं. त्यानंतर स्केल इथे लिहायच्या. स्केल मी काल सांगितल्या त्याप्रमाणेच लिहिलेल्या असल्या पाहिजे. पहा, स्केल असं लिहायचं तुम्ही. आता इथं मी वरती लिहितो, हा ग्राफ पेपर आहे समजा पूर्ण, तर उजव्या कॉर्नरमध्ये इथं स्केल लिहायच्या. फॉर लोड ऑन एक्स ॲक्सिस. लोड सगळ्या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसला लोडच आहे. फॉर लोड ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, जे काही घ्याल तुम्ही, मी तुम्हाला 2.5 सांगितलं होतं. दुसऱ्या ग्राफसाठी हे बदलावावं लागेल, त्याच्याऐवजी 10 वापरावं लागेल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन, और 5 न्यूटन वापरता येत असेल तर 5 न्यूटन वापरा. इथे कॉमाच असायला पाहिजे, इक्वल टूचं चिन्ह नसायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉर एफर्ट फॉर एफर्ट ऑन वाय ॲक्सिस और वर्टिकल ॲक्सिस, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 न्यूटन. आता तुम्ही शाळेत जे ग्राफ शिकलेले आहेत ते बहुतेक 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेतलेलं आहे तुम्ही. त्याच्यामुळे या स्केलकडे थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे तुम्हाला. पहा, मी इथे खाली काढतो आहे तो कसं येते हे. ही समजा एक ग्राफवरची मार्किंग आहेत, त्याच्यानुसार ही रेषा आहे इथे. त्यानंतर बारीक रेषा असतात, 1 2 3 4 आणि ही 5 थोडीशी मोठी असते. 1 2 3 4 आणि ही 5वी पुन्हा मोठी आली, म्हणजे हा झाला 1 सेंटीमीटर. आता समजा इथे तुम्ही 0 घेतला आहे ओरिजिन, आणि इथे आला तुमचं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 न्यूटन. 0.5 न्यूटन. आता समजा तुम्हाला 0.25 न्यूटन प्लॉट करायचं आहे. 0.25 न्यूटन. तर ते कुठे येईल, तर ते ठरवताना इथे लक्षात घ्या. नाही, ठीक आहे, थांब थोडंसं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण काय घेतलं आहे, 0.5 न्यूटन. हे सगळ्यांसाठी अप्लाय करायचं आहे तुम्हाला, बरोबर ऐकून घ्या. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 न्यूटन. आता इथे 1 सेंटीमीटरमध्ये डिव्हिजन किती असतात, 10 डिव्हिजन. 10 डिव्हिजन, माईक म्यूट करा. 10 डिव्हिजन इज इक्वल टू आपण घेतलेला आहे 0.5 न्यूटन, बरोबर आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे इथे 10 डिव्हिजन आहेत छोटे छोटे. तर 10 डिव्हिजन म्हणजे 0.5 न्यूटन घेतला आहे. म्हणजे आता 1 डिव्हिजन म्हणजे काय येईल इथे, 1 डिव्हिजन इज इक्वल टू
हा 0.5 डिवायडेड बाय हा 10 इकडे खाली डिवायडेड बाय 10 न्यूटन. सो इट इज इक्वल टू 0.05 न्यूटन. याप्रमाणे येईल एक डिव्हिजन. म्हणजे थोडक्यात काय, हा ओरिजिन 0, त्याच्यानंतर हा जो पहिला डिव्हिजन येतो आहे, हा पहिला डिव्हिजन कितीचा राहील 0.05. त्यानंतर हा दुसरा डिव्हिजन 0.05 प्लस 0.05 म्हणजे 0.1. त्यानंतर हा तिसरा डिव्हिजन येईल तुमचा, तिसरा डिव्हिजन 0.1 प्लस 0.05 म्हणजे तो येईल 0.15. चौथा डिव्हिजन येईल तुमचा, हा चौथा डिव्हिजन बारीक, तो येईल 0.2. आणि हा पाचवा डिव्हिजन जो येईल हा येईल 0.25. याप्रमाणे तुम्हाला मोजायचं आहे कुठेही. आता समजा तुम्हाला 2.2 प्लॉट करायचं आहे, 2.2. आता या 0.5 नुसार या 2चे किती होतील 4, म्हणजे इथून 4 सेंटीमीटर वर जावं लागेल. समजा इथे आला तुमचा 2, हा आला 2 मोठी, इथे लिहिला आहे तुम्ही 2, आणि याच्यावरती मग 2.05, 2.1, 2.15 आणि हा 2.2. इथे येईल तुमचा 2.2. किंवा 3.9 प्लॉट करायचा आहे, ठीक आहे, 3.85 प्लॉट करायचा आहे. तर 3.85 प्लॉट करताना 3 नंतर 0.85 मोजण्यापेक्षा असंही करू शकतो आपण. हा 4चा इथे 4 लिहिला आहे तुम्ही ग्राफच्या स्केलनुसार. याच्या खाली 4च्या एक डिव्हिजन खाली गेलं तर 3.95 मिळेल, 2 डिव्हिजन खाली गेलं तर 3.9 मिळेल, आणि 3 डिव्हिजन खाली गेलं तर 3.85 मिळेल तुम्हाला. शॉर्टकट हा, म्हणजे खालून वर जाण्यापेक्षा वरून खाली आलो. हा 4, हा 3.95, हा 3.9 आणि 3.85. याप्रमाणे तुम्हाला पॉईंट केअरफुली बरोबर वाय कोऑर्डिनेट आणि एक्स कोऑर्डिनेट घेऊन ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर हे कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगितलं. आता ग्राफ जेव्हा तुम्ही प्लॉट कराल तर इकडनं ही मार्जिन झाली तुमची व्हाईट मार्जिन, त्याच्यानंतर एक डब्बा सोडून द्या, दुसरा डब्बा, दुसऱ्या डब्याची जी लाईन असेल तिथे ही तुमची राहील वाय ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. तसंच खालून 2 डब्बे सोडून द्या, दुसऱ्या डब्यावर एक्स ॲक्सिस काढा, ही झाली एक्स ॲक्सिस. तर या एक्स ॲक्सिसवर काय करणार आहे, बरोबर लिहा. इथे लिहायचं लोड W इन न्यूटन, युनिट सहित लिहायचं लोड W इन न्यूटन. मग ते येईल पहिला सेंटीमीटर 2.5, दुसरा सेंटीमीटर 5, तिसरा सेंटीमीटर 7.5, देन 10. आणि तुम्ही लिहिताना असं लिहिलं तरी चालेल, इथं 5, इथं 10, एक एक डिव्हिजन सोडून, एक एक सेंटीमीटर सोडून. याचा अर्थ असा होतो इथं 2.5 येणारच आहे. सगळं लिहिलं तरी चालेल, 2.5, 5, 7.5, 10 याप्रमाणे लिहिलं तरी चालेल. मग इथे एफर्टच्या ठिकाणी या वाय ॲक्सिसवर लिहायचं एफर्ट इन न्यूटन. तिथे सुद्धा हा येईल पहिला सेंटीमीटर 0.5, दुसरा सेंटीमीटर येईल 1, तिसरा सेंटीमीटर 1.5, चौथा सेंटीमीटर येईल 2, हा 2 नंतर 2.5, हा येईल 3. याप्रमाणे जाऊ द्यायचं वरती. त्यानंतर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लोड आणि एफर्टचे तुमचे रीडिंग आहे, त्यानुसार पॉईंट प्लॉट करा. हा समजा पहिला पॉईंट, हा सेकंड पॉईंट, हा थर्ड पॉईंट, हा फोर्थ पॉईंट, हा फिफ्थ पॉईंट, सॉरी इथं नाही येणार, हा नाही, हा फिफ्थ पॉईंट, आणि हा सिक्स्थ पॉईंट इथं कुठंतरी आला. काही पॉईंट येऊ शकतात, प्रॅक्टिकलची रीडिंग आहेत ते, काळजी करायची नाही, काही ॲडजस्टमेंट करायची जरूरत नाही. समजा असे हे 6 पॉईंट तुम्हाला मिळाले, 1 2 3 4 5 आणि हा 6वा, असे 6 पॉईंट मिळाले. दिसत आहेत का सरळ रेषेत? अजिबात दिसत नाही.
आता तुम्हाला जजमेंट घेऊन, हातात स्केल पट्टी घेऊन या पॉईंटपैकी जास्तीत जास्त पॉईंटमधून पास होणारी सरळ रेषा काढायची आपल्या जजमेंटनी. ती रेषा एकाही पॉईंटमधून नाही गेली तरी चालेल. पहा मी कशी रेषा काढतो आता इथे. ही स्केलनी काढायची. सगळे पॉईंट जोडायचे नाही. मला जरा बरोबर येणार नाही, सॉरी, इथं बरोबर नाही येत आहे. आता मी स्ट्रेट लाईन काढतो. पहा ही स्केलनी स्ट्रेट लाईन काढली. एकही पॉईंट मी प्लॉट केलेला या लाईनवर नाही आहे. परंतु पहा 1 2 हे पॉईंट लाईनच्या जवळ आहे. हे इकडचे पण पॉईंट लाईनच्या जवळ आहे. हा जवळपास लाईनवर आहे. हा फक्त दूर गेला आहे. हा जवळच आहे. त्याच्यामुळे ही स्ट्रेट लाईन चालेल. एकाही पॉईंटमधून पास नाही झाली तरी चालेल. परंतु जे काही 6 पॉईंट किंवा 5 पॉईंट तुम्हाला मिळाले आहेत ते लाईनच्या आजूबाजूला असले पाहिजे. दोन्ही बाजूला. एकाच बाजूला सगळे गेले पाहिजे नाही. काही पॉईंट लाईनच्या एका बाजूला आले पाहिजे, काही लाईन दुसऱ्या बाजूला. आणि जास्तीत जास्त पॉईंटमधून पास होत असेल तर काढून घ्यायची. समजा 6 पैकी 4 पॉईंटमधून पास होत असेल तर काढून घ्यायची ती लाईन. नसलच जमत तर आपल्या जजमेंटनुसार सगळ्या पॉईंटला रिप्रेझेंट करणारी स्केल पट्टीच्या साहाय्याने सरळ रेषा काढायची. ती वाय ॲक्सिसपर्यंत वाढवायची इथे. हा झाला पहिला ग्राफ. मग या ग्राफवर असे 2 पॉईंट घ्यायचे. हा एक पॉईंट, हा एक दुसरा पॉईंट. कोणतेही 2 पॉईंट घ्या ज्याचे कोऑर्डिनेट तुम्हाला व्यवस्थित काढता येतील. हे 2 पॉईंट लाईनवरचे असायला पाहिजे. आपल्या ऑब्झर्वेशन टेबलमधले 6 पॉईंट सोडून लाईनवरचे 2 पॉईंट घ्या. त्याचे कोऑर्डिनेट काढा. याचे कोऑर्डिनेट समजा W2 x कोऑर्डिनेट, P2 y कोऑर्डिनेट. याचे कोऑर्डिनेट W1, P1. हे 2 पॉईंट घेऊन मग इथे ग्राफचा स्लोप काढायचा m, P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 दिला आहे तुम्हाला फॉर्म्युला. तो m काढून घ्यायचा. त्यानंतर इथे खाली लिहायचं देअरफॉर लॉ ऑफ मशीन, द लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल टू ब्रॅकेट. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता तोच लिहितो मी. 0.12 W प्लस समजा 1.2 आलं असेल ते विसरलो मी. 1.2 ब्रॅकेट कंप्लीट न्यूटन. याप्रमाणे हा लॉ ऑफ मशीन इथे लिहायचा. हे झालं कंप्लीट पहिला ग्राफ. इतकं सगळं या ग्राफवरच पाहिजे. काही शंका कोणाला? हॅलो सर. हां हॅलो सर. हा, हा बोल. तो स्लोप पण ग्राफवरच हो काढायचा का? हो, हा इथेच काढायचा m. आणि इथेच हां सॉरी ओके. c ची व्हॅल्यू पण इथेच काढायची. हे पहा, हा पॉईंट वाय ॲक्सिसला इथे इंटरसेक्ट होतो आहे. याचा जो वाय कोऑर्डिनेट Yes, आहे, sir. हां, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ c फ्रॉम ओरिजिन. ती c ची व्हॅल्यू इथं येईल 1.2. ओके. थँक्यू सर. सर हां सर. हॅलो सर. हां बोल बोल. सर सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये आहे ना हां वेलोसिटी रेशो 100 आहे म्हणून मग एम ए इज इक्वल टू इफिशियन्सी येते. म्हणजे m इज इक्वल टू इफिशियन्सी म्हणजे एम ए ची व्हॅल्यू आणि एम ए ची व्हॅल्यू आणि इफिशियन्सी. m किती येत आहे तुमचा? m किती येत आहे? एम ए 6. हां. आणि हां अच्छा, एम ए आणि इफिशियन्सी, एम ए आणि इफिशियन्सी सारखी येत आहे. बरोबर आहे ना? येस सर. हां हां बरोबर आहे. तसंच येईल ना, कारण की एम ए डिवायडेड बाय व्ही आर गुणीला 100. ते 100 कॅन्सल होतील. एम ए आणि इफिशियन्सीच्या व्हॅल्यू सारखेच येतील सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये. बरोबर आहे ना? काही अडचण नाही त्याच्यात. ओके. दुसरं हां ओके सर. लोड 5 न्यूटन घेतला तर? कुठे? इथे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 न्यूटन का?
सर. का बरं 2.5नी होत नाही का ॲडजस्ट? पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये 6व्यामध्ये ग्राफ खूप लहान आला नाही पाहिजे. तुमचा जो ग्राफ पेपर आहे ना तो कमीत कमी 3/4 3/4 भरलेला दिसला पाहिजे. एका कोपऱ्यात असा ग्राफ आला असं व्हायला नको. त्यानुसार स्केल सिलेक्ट करायच्या असतात. ग्राफ पेपर कशासाठी आहे? तो ग्राफ काढायसाठी. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण वापर झाला पाहिजे. जर 2.5नी इथे तुमचं मॅक्झिमम लोडची व्हॅल्यू येत नसेल शेवटपर्यंत, जसं दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये जर तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2.5 न्यूटन वापरलं तर एक्स ॲक्सिसवर तुमचं 100 न्यूटन येणारच नाही, ते ग्राफच्या बाहेर जाईल. त्या केसमध्ये तुम्ही स्केल बदलवायची. पण जास्तीत जास्त जागा व्यापल्या गेली पाहिजे ग्राफनी. ओके. त्यानंतर दुसरा ग्राफ आहे पहा. हा दुसरा ग्राफ, त्याचं नाव आयडियल एफर्ट वर्सेस लोड ते राहील. स्केल त्याच राहतील. त्याचे पॉईंट प्लॉट करायचे 1 2 3 4 5 6. हे 6च्या 6 पॉईंट जर तुम्ही काही चूक केली नाही तर बरोबर एका लाईनमध्ये येतात दुसऱ्या ग्राफच्या आयडियल एफर्टच्या, आणि ती जी लाईन काढाल ती बरोबर ओरिजिनमधून पास होईल. सॉरी, मला काढता येत नाही इथे. सगळेच्या सगळे 6 पॉईंट लाईनवर आले पाहिजे दुसऱ्या ग्राफचे, कारण की त्याच्यात प्रॅक्टिकलचा काही संबंध नाही. तो थेरॉटिकल ग्राफ आहे आयडियल एफर्टचा. आणि तिसरा ग्राफ लोड वर्सेस इफिशियन्सी. हा ग्राफ तुम्ही जे 6 पॉईंट प्लॉट कराल असं काहीतरी येईल. ते असे 5 पॉईंट किंवा 6 पॉईंट येईल इथे. तर हा ग्राफ ओरिजिनमधून पास होणारी स्मूथ कर्व काढायची. इथून चालू होईल ती अशी. या प्रकारची. सगळे पॉईंट ग्राफवर आले पाहिजे, कर्ववर आले पाहिजे असं काही नाही. त्या पॉईंटला रिप्रेझेंट करणारी स्मूथ कर्व काढायची. शेवटी एक लक्षात घ्यायचं, ही जी कर्व आहे ही हॉरिझॉन्टल येऊ शकते किंवा वरती जाणारी येऊ शकते. ही कर्व शेवटी अशी खाली कधीच येत नाही. एखादा पॉईंट असा खाली जरी आला शेवटचा तुमचा तर त्याला दाखवायचं नाही, तो सोडून द्यायचा. हॉरिझॉन्टल येऊ शकते. ही जी इफिशियन्सी आहे, जसं जसं लोड वाढते तशी तशी ही इफिशियन्सी वाढत जाते. ती जास्तीत जास्त हायर लोडवर कॉन्स्टंट होऊ शकते, परंतु कमी होणार नाही. कमी झाली म्हणजे आपलं ते रिडिंग चुकलेलं आहे, तो पॉईंट सोडून द्यायचा. कर्व हॉरिझॉन्टल किंवा वर चढणारीच असायला पाहिजे. हे याच्यातलं महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही कर्व येते. एक लक्षात घ्या, हा पर्सेंटेज इफिशियन्सीचा ग्राफ असा येतो. आणि पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये कुठंतरी MAचा सुद्धा ग्राफ येणार आहे, तो सुद्धा असाच येतो कर्व. आणि ते तुम्हाला शिकवताना सांगायचं राहिलं होतं ग्राफबद्दल सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये. पहिले PW, P वर्सेस W, PI वर्सेस W, PF वर्सेस W. W कॉमन आहे सगळीकडे. त्याच्यानंतर WF वर्सेस W. हे सगळे ग्राफ स्ट्रेट लाईन येतात. इट इज स्ट्रेट लाईन. हां, लिहिताना येत मला बरोबर समजून घ्या. स्ट्रेट लाईन येतात हे सगळे. इफिशियन्सीचा ग्राफ आणि MAचा ग्राफ ओरिजिनमधून पास होणारी स्मूथ कर्व काढायची, तो तसाच येतो. आणि पुढचे अजून 2 ग्राफ आहेत. पर्सेंटेज पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये येतील, ते बहुतेक शेवटच्या किंवा लास्ट बट वन असे ते ग्राफ येतात. स्मूथ पॅराबोलिक कर्व अशी उलटी. याला पॅराबोलिक म्हणतात की हायपरबोलिक म्हणतात माहीत नाही. ही अशा प्रकारची. हे जे ग्राफ आहेत असा प्रकारचा ग्राफ हा पर्सेंटेज PF, पर्सेंटेज एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन PF, किंवा पर्सेंटेज लोड लॉस्ट इन फ्रिक्शन
याचे ग्राफ अशा स्मूथ कर्व येतात. जसं जसं लोड वाढत जाते पर्सेंटेज लॉस इन फ्रिक्शन कमी कमी होत जातो. ही इथे वाय ॲक्सिसलाही टच होत नाही, इकडे एक्स ॲक्सिसलाही टच होत नाही, या प्रकारची कर्व येते. ओके. आता तुम्हाला हॅलो सर. हां हा सर, जो तुम्ही सेकंड म्हणजे इफिशियन्सीचा जो ग्राफ काढलाय हां त्याच्यात स्मूथ कर्व ही प्रत्येक पॉइंट मधून पास होईल नाही असं नाही 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 काही गरज नाही आहे. त्या सगळ्या पॉईंटला Okay, sir. रिप्रेझेंट करणारी, त्या पॉईंटच्या आजूबाजूनी जाणारी स्मूथ कर्व. आणि लक्षात घ्यायचं, मॅन्युअल कंप्लीट करताना एक्सपेरिमेंटमध्ये कुठेही रिकामी जागा नको. प्रत्येक ठिकाणी जिथे जागा सोडलेली आहे तिथे तुमचं जे काही ॲन्सर येत असेल ते पाहिजे. जसं वेलॉसिटी रेशो काढताना त्या पेजभर सगळ्या स्टेप आहेत त्या वाचून बरोबर तिथे तिथे ती व्हॅल्यू लिहायची. ऑब्झर्वेशन टेबल कंप्लीट पाहिजे. ग्राफ पेपरवर स्केल, ग्राफचं नाव, एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे, वाय ॲक्सिसवर काय घेतलं आहे, हे सगळं लिहिलेलं पाहिजे. रिझल्ट पाहिजे, कन्क्लुजन पाहिजे. कन्क्लुजनमध्ये फक्त एवढं लिहायचं आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी तुम्ही काढायची कॅल्क्युलेशनमध्ये. मॅक्झिमम इफिशियन्सी कॅल्क्युलेशनमध्ये काढली की ती मशीन रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे हे कन्क्लुजनमध्ये लिहायचं. ॲज द मॅक्झिमम इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%, the machine is reversible. As the maximum efficiency of the machine is less than 50%, the machine is irreversible. एवढं कन्क्लुजनमध्ये राहील सगळ्या एक्सपेरिमेंटच्या 6 ते 10. आणि कॅल्क्युलेशनमध्ये मॅक्झिमम इफिशियन्सीचं फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. बाकी लॉ ऑफ मशीन तुमचा ग्राफवरच येणार आहे. तो लॉ ऑफ मशीन रिझल्टमध्ये जसा ग्राफवर तुम्हाला लिहायला सांगितला तसाच रिझल्टमध्ये सुद्धा लिहायचा. असं व्हायला नको की रिझल्टमध्ये लॉ ऑफ मशीन वेगळा आहे आणि ग्राफवर वेगळा आहे. पहिले ग्राफवर लॉ ऑफ मशीन काढून घ्या. आधीच सांगितलं आहे तुम्हाला, लॉ ऑफ मशीन तुमची रीडिंग जरी सारखी असले तर प्रत्येकाचा थोडा बहुत वेगळा येऊ शकतो. कारण की जी स्ट्रेट लाईन तुम्ही काढणार आहे ती तुमच्या जजमेंटनुसार काढणार आहे, ती सगळ्यांची सारखी येणार नाही. त्याच्यामुळे एकमेकाचा लॉ ऑफ मशीन टॅली करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जे कराल ते बरोबर राहील. ओके. सो हॅलो सर. हां बोल. सर कन्क्लुजन मध्ये काय काय लिहायचंय? फक्त सांगितलं आत्ता, मशीन रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे एवढंच लिहायचं आहे, विथ रिझन. ॲज मॅक्झिमम पर्सेंटेज इफिशियन्सी, मॅक्झिमम पर्सेंटेज इफिशियन्सीचा वेगळा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. ॲज मॅक्झिमम पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ द मशीन इज ग्रेटर दॅन 50%, द मशीन इज रिव्हर्सिबल. किंवा दुसरं कन्क्लुजन असं राहू शकते, ॲज द मॅक्झिमम पर्सेंटेज इफिशियन्सी इज लेस दॅन 50%, द मशीन इज इरिव्हर्सिबल. हे दोन्ही येणार नाही, या दोनपैकी एक येईल फक्त. हां अजून काही शंका? हॅलो सर. हां हॅलो सर. ते मी मॅन्युअलचे प्रिंट आउट्स काढायला गेलो होतो. हां. पण सर ते एक पेजचे 20 रुपये म्हणते सर ते. कुठे रे बा? मग जवळ कुठं राहतो तू? जळगाव. मी पारोड्याला, जळगाव जवळ. पारोळ्याला एवढा 20 रुपये रेट कट झाला? 1 रुपयात 2 रुपयात 3 कॉपी मिळतात. सर 1 रुपया पर प्रिंट आहे सर. हां 1 रुपया पर प्रिंट जास्तीत जास्त. आणि बल्कमध्ये काढलं तर ती 1 रुपयापेक्षा कमी पैसे. हां 50 पैसे. जरा 2-4 दुकानं फिर जिथे हे असेल ना. सर हां. सर आमच्या तिथं पण 10 रुपयाला एक प्रिंट आहे. कुठे? चाळीसगाव. चाळीसगाव. अरे तुम्ही यार मोठ्या अमेरिकेत राहिल्यासारखे राहता यार. चाळीसगाव, पाचोरा. सर ती कलर प्रिंट असेल. कलर प्रिंट नाही पाहिजे आपल्याला, ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे. नाही सर ब्लॅक अँड व्हाईट. नाही मग सर 1 रुपये ब्लॅक अँड व्हाईट आमच्याकडे. एक काम करायचं, जे 10 रुपये 20 पैसे प्रिंट सांगतात त्यांनी कोणीतरी जळगावला जाणार असेल त्याच्यासोबत. हां त्याच्यासोबत ऐका, ज्यांना हे 20 रुपये 10 रुपये आहे त्यांनी आपल्याकडून कोणी जळगावला जात असेल तर त्यांच्यासोबत ते पेन ड्राईव्हमध्ये PDF पाठवायची, तिथून बोलवून घ्यायचं. काहीतरी वापरा डोकं. बरेच जण जळगावला जाणारे असतात रोजचे. ओळखीचं पहा कोणी, रेल्वे स्टेशनवर उभे राहा नाही तर बस स्टँडवर उभे राहा, तुम्हाला काम होईल तुमचं. पैसे खर्च करायचे नाही पण आणि सर प्रिंट तर पाहिजेच.
आणि सर आपण ते मॅन्युअलची प्रिंट काढणार आहे, हां, तर ते प्रिंटला ते बाइंडिंग पण करायची. बाइंडिंग करायची गरज नाही आहे. एक फाईल विकत घ्यायची हा आणि त्या सर्व पेजेसला पंचिंग करायचं आणि ते पेजेस त्या फाईलला लावून टाकायचे. ओके सर, चालेल सर. सर मध्ये पूर्ण हां? करून देता काय सर पूर्णीच्या पूर्णी म्हणजे आपली मॅन्युअल आहे ती पूर्णीच्या पूर्णी स्टॅपल करून प्रिंट काढायची. स्टॅपल करून पंच करून फाईलला लावणं आवश्यक आहे. नुसतं स्टॅपल करून नाही. फाईल ठेवा एक, ते खराब होऊन जाईल नाही तर सगळं. तुम्हाला इथे येऊन सबमिट करायचं काम पडलं तर काय कराल? ओके सर, चालेल सर. ठीक आहे. व्यवस्थित सांभाळून ठेवा ते आणि कम्प्लीट करून ठेवा. हां, बोला. सर ते ब्लँक पेजेस दिलेले हम्म. लाईन्सचे, त्याच्यावर काही लिहायचं आहे का? ते तुमच्या प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या शेवटी 2-3 प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं लिहावं लागेल की नाही? हां, हां, ओके सर. यस. हां, ते लिहायचं आहे. रिकामी जागा कुठेही नको. ठीक आहे? सर हां, तर मॅन्युअल मध्ये ग्राफ पेजेस नाही आहेत ना, विकत मग घ्यायचे आपण ना. ग्राफ पेजेस घेतले हां. तर मग ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चिटकवून द्यायचे हां का? हां, मधात टाकून द्यायचे, चिटकवायचे नाही. मग रिझल्ट म्हणजे स्टॅपलर केलंय ना. हां, मधामधात जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे स्टॅपल करून टाकायचे बरोबर मॅन्युअल पाहून. हां, किंवा मी जे सांगितलं पंचिंग करायचं, ते मॅन्युअल प्रिंट करून आणलेलं त्याला पंच करायचं आणि एका फाईलला लावून टाकायचं. म्हणजे ते कागद काढून तुला ग्राफ पेपर कुठं कुठं लावायचे आहे, जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा लावता येईल. बरोबर आहे? ओके सर. हां, चल. ओके, नाउ वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट टॉपिक, इक्विलिब्रियम. आपला पहिला टॉपिक झालेला आहे फोर्स. तुम्हाला पहिली असाइनमेंट दिलेली आहे. दुसरी असाइनमेंट लिहून ठेवा कुठंतरी. रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम याचे 5 प्रॉब्लेम आणि रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्स सिस्टीमचे 5 प्रॉब्लेम हे तुम्हाला सॉल्व करायचे आहे असाइनमेंट म्हणून. आणि मी बहुतेक पुढच्या आठवड्यात तुम्हाला असाइनमेंट मागेल आणि मॅन्युअलचे हे 2 एक्सपेरिमेंट तुम्हाला सबमिट करावं लागेल ऑनलाईन. ठीक आहे? मी लिंक पाठवतो तुम्हाला. तयार करून ठेवा. मार्कर. परत एकदा सांगा ना. हां, सर एकदा परत सांगा ना. काय सांगू? असाइनमेंट नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचं रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम 5 प्रॉब्लेम आणि रिझल्टंट ऑफ पॅरलल फोर्स सिस्टीमचे 5 प्रॉब्लेम. ही झाली तुमची सेकंड असाइनमेंट. आता थर्ड असाइनमेंट तुमची इक्विलिब्रियमवर राहील. सो नाव हां, बोला. सर पण पुढच्या आठवड्यात तर ऑफलाईन लेक्चर सुरू होणार आहे ना? वाट पहा रे, ऑफलाईन वगैरे काही होणार नाही आहे. आपले ऑनलाईनच चालू राहील सगळं. किती दिवस राहिले तुमचं टर्म संपायला? 25 ते 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचं टर्म आहे. आणि तुम्ही का 7 दिवसासाठी, 1 आठवड्यासाठी कॉलेजमध्ये येणार आहे का? त्यांनी काय होणार आहे? हां हां, त्याच्यामुळे सगळं ऑनलाईनच सुरू राहील. तर मी सेकंड टर्मला उघडेल का कॉलेज? हां, सेकंड टर्मला दाट शक्यता आहे कॉलेज उघडायची. तुम्ही कोरोना कंट्रोल केला तर, इकडे तिकडे फिरले नाही तर. तुमच्यावर आहे ते. तुमच्यावर म्हणजे 15ला सुरू होणार आहे. 15ला नाही होणार सुरू. काय शक्यता नाही आहे. मला नाही वाटत 15ला काही कॉलेज सुरू होईल. त्याच्या मागे लागू नका. ऑनलाईन बरोबर तयारी चालू ठेवा. ओके सर. ओके थँक्यू सर. ओके. सो सर हां, सर आपले पेपर ऑफलाईन होतील की ऑनलाईन? सध्या तरी ऑनलाईनची पोझिशन दिसते आहे. ऑफलाईन झालं तर तयारी ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला असाइनमेंट वगैरे करायला सांगून राहिलो. तसं ते असाइनमेंट ऑनलाईनसाठी सुद्धा कामात येईल तुमच्या. कारण की ऑनलाईनची तुम्ही पहिली टेस्ट पाहिली आहे, त्यानुसारच दुसरी टेस्ट राहील ऑनलाईन झाली तरी. त्याप्रमाणे त्याच्यात प्रॉब्लेम येतील, ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे. हां, यस. आपली जी टेस्ट होणार तर ती MCQ टाईप असणार ना? हां, MCQ ऑनलाईन झाली तर ही पहिली टेस्ट झाली तशीच दुसरी टेस्ट राहील आणि फायनल परीक्षाही तशीच राहील ऑनलाईन झाली तर. सर फायनल पण MCQ? हां, होऊ शकते. नाही तर मग ऑफलाईन झाली तर 3 तासाचा पेपर. हां सर. ओके, चला
ठीक आहे, आता बाकीच्या परीक्षेबद्दल नंतर पाहू आपण, आपल्याजवळ वेळ कमी आहे. तुम्ही पण कंटिन्युअस कामात राहा, अभ्यास करत राहा, कारण की वेळ फार कमी आहे. मला या 3 आठवड्यात सगळे टॉपिक संपवायचे आहेत, तर तुमचं कोऑपरेशन लागणार आहे. हां, ओके. सो इक्विलिब्रियम हा दुसरा टॉपिक आहे तुमचा. तिसरा आता, इट इज रिलेटेड टू फोर्सेस, इफेक्ट ऑफ फोर्सेस. हा टॉपिक सुरू करायच्या आधी, इक्विलिब्रियम इज बेस्ड ऑन द न्यूटन्स लॉ. कुठल्याही वस्तूमध्ये ॲक्सिलरेशन 0 असेल, इफ ए बॉडी इज सब्जेक्टेड टू 0 ॲक्सिलरेशन, त्वरण, then that body is said to be in equilibrium. थोडक्यात इक्विलिब्रियमची डेफिनेशन अशी आहे, कुठली वस्तू इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही हे सांगायला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा कुठलंही कॅल्क्युलेशन लागत नाही. बरोबर कान देऊन ऐका. मी विचारलं तुम्हाला की ही वस्तू समोरची इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही, हे सांगायला तुम्हाला कुठलंही इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या नॉलेजची गरज नाही, कुठल्याही कॅल्क्युलेशनची गरज नाही. तुम्ही डोळ्यांनी पाहून सांगू शकता की ती वस्तू इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही. कारण की इक्विलिब्रियम म्हणजे डेफिनेशन अशी आहे इक्विलिब्रियमची, ए बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम इफ इट इज at rest or if it is stationary or it is in uniform motion. एखादी वस्तू जागेवर स्थिर असेल तर त्या बॉडीमध्ये ॲक्सिलरेशन किती असते? 0, कारण की मूवमेंटच नाही आहे, व्हेलॉसिटी स्पीडच नाही आहे, तर ॲक्सिलरेशनचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे ॲक्सिलरेशन इज 0. कुठलीही वस्तू एका जागेवर स्थिर आहे म्हणजे ती इक्विलिब्रियममध्ये आहे. आता कुठली वस्तू एका जागेवर स्थिर आहे की नाही हे समजायला तुम्हाला कुठलंच कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, तुम्ही डोळ्यांनी पाहिलं की सांगू शकता. जसं तुम्ही आता ज्या घरात बसून लेक्चर ऐकतायत, मी विचारलं तुमचं ते घर इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही, काय उत्तर येईल? इक्विलिब्रियम. हां, कारण की ते एका जागेवर स्थिर आहे. तुम्ही शांतपणे एका जागेवर बसून लेक्चर ऐकत असाल तर तुम्ही सध्या इक्विलिब्रियममध्ये आहे, कारण की तुमच्यामध्ये कुठलीही मूवमेंट नाही, तुम्ही एका जागेवर बसलेले आहात. सो यू आर इन इक्विलिब्रियम. टेबलवर एखादी वस्तू ठेवलेली आहे, ती सुद्धा एका जागेवर स्थिर आहे म्हणजे ती इक्विलिब्रियममध्ये आहे. भिंतीवर कॅलेंडर लावलेला आहे, ते इक्विलिब्रियममध्ये आहे. भिंतीवर एखादा फोटो लावलेला आहे, तोही इक्विलिब्रियममध्ये आहे. डोक्याच्या वर पंखा, वॉल क्लॉक सर, वॉल क्लॉक, बरंच काही. जी वस्तू जागेवर स्थिर आहे आपण अशा वस्तूला म्हणतो की ती इक्विलिब्रियममध्ये आहे. समजते की नाही? डोळ्यांनी पाहून कुठलंही कॅल्क्युलेशन लागत नाही. हां, दुसऱ्या कंडिशनसाठी लागू शकते. ए बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम इफ इट इज इन युनिफॉर्म मोशन. पण आपल्याला त्याचं काम नाही आहे सध्या. एखादी वस्तू स्ट्रेट लाईनमध्ये कॉन्स्टंट वेलॉसिटीने समोर जात असेल तर अशा वस्तूला आपण म्हणतो की ती वस्तू इक्विलिब्रियममध्ये आहे. आता एखादा स्कूटर किंवा मोटरसायकल 30च्या स्पीडनी सरळ रोड असेल आणि स्ट्रेट चालला असेल, ती स्पीड 30च्या 1 कमी नाही होत किंवा 1 जास्त नाही होत, कॉन्स्टंट 30च्या स्पीडनी चाललेला आहे सरळ रेषेमध्ये. सो इट इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. पण तो भाग आपल्याला पाहायचा नाही, आपल्याला फक्त बॉडीज ॲट रेस्ट पाहायचे आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलं ते लक्षात ठेवा. इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही कुठलीही वस्तू हे आपल्याला डोळ्यांनी पाहून समजते. त्याच्यासाठी कुठलंही कॅल्क्युलेशन लागत नाही. मग आता हा टॉपिक कशाचा आहे? तर आपल्याला आता हा विचार करायचा आहे या टॉपिकमध्ये की तुम्ही डोळ्यांनी जी वस्तू पाहता इक्विलिब्रियममध्ये आहे ती का बरं इक्विलिब्रियममध्ये आहे.
मग त्याचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे आणि ते पटवून द्यायचं आहे की या कारणामुळे किंवा या फोर्सेसमुळे ही वस्तू इक्विलिब्रियममध्ये आहे. तर आता पुढे पाहू आपण इक्विलिब्रियम. ॲज पर न्यूटन्स लॉ F इज इक्वल टू ma. कुठला न्यूटन लॉ आहे, फर्स्ट, सेकंड की थर्ड? सेकंड लॉ. ओके. ॲज पर सेकंड लॉ F इज इक्वल टू ma हे फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. याच्यावरूनच तो दुसरा फॉर्म्युला आलेला आहे, W इज इक्वल टू mg. वेट इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. As every body has mass, if acceleration is equal to 0, then F is equal to m into 0 is equal to 0. म्हणजे कुठल्याही वस्तूमध्ये ॲक्सिलरेशन 0 असेल तर त्याच्यावर काम करणारा इफेक्टिव्ह फोर्स, इफेक्टिव्ह लक्षात घ्या, किंवा रिझल्टंट फोर्स, एकच फोर्स, तो 0 असायला पाहिजे. ही बेसिक कंडिशन आहे इक्विलिब्रियमची. दॅट F शुड बी इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात एकच फोर्स काम करत असेल एखाद्या वस्तूवर, एकच फोर्स लावला असेल तर ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा तो फोर्स 0 असेल. जर थोडा जरी फोर्स लावला तुम्ही तर त्या बॉडीमध्ये मूवमेंट चालू होईल. त्याच्यामुळे ही बेसिक कंडिशन आहे इक्विलिब्रियमची, F इज इक्वल टू 0. आणि ही न्यूटन्स लॉ प्रमाणे आलेली आहे. दॅट इज इफ ए बॉडी इज ॲट रेस्ट स्टेशनरी, कॉमा, रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज 0. ऑल्सो इफ ए बॉडी इज इन युनिफॉर्म मोशन, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू 0, कारण की वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, अँड हेन्स रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज 0. या दोन्ही केसेसमध्ये त्या फोर्सवर ॲक्ट होणार, त्या बॉडीवर ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स हा 0 असतो. मी रिझल्टंट म्हणतो आहे कारण की इक्विलिब्रियममध्ये असणाऱ्या वस्तू, बॉडीज, याच्यावर एकपेक्षा जास्त फोर्सेस एकावेळी काम करत असतात. कसे करतात ते आपण पाहू. ए बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम इफ इट इज ॲट रेस्ट or in uniform motion. Examples: all stationary bodies such as road, bridge, tower, building आणि बाकीचे बरेचसे एक्झाम्पल मी आधीच तुम्हाला सांगितले आहे. जी वस्तू तुम्हाला जागेवर स्थिर दिसते ती इक्विलिब्रियममध्ये आहे असं समजायचं आणि सांगायचं. इफ ए बॉडी इज इन इक्विलिब्रियम, हां, हे महत्त्वाचा पार्ट आहे. If a body is in equilibrium, any of its part is also in equilibrium. म्हणजे समजा टेबलवर तुमचे एकावर एक 10 पुस्तकं ठेवले आहे, 10 पुस्तकाचा ढीग ठेवलेला आहे आणि एका जागेवर स्थिर आहे ती 10 पुस्तकाची थप्पी. तर त्याच्यातला कुठल्याही पुस्तकाचा विचार केला तुम्ही, टॉपपासून 1 नंबरच्या, 2 नंबरच्या, 3 नंबरच्या, ती सुद्धा एका जागेवर स्थिरच आहे. म्हणजे त्या 10 पुस्तकं एका जागेवर स्थिर आहे म्हणजे ती पूर्ण सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे. आणि आपण त्या 10 पुस्तकापैकी कुठल्याही एका पुस्तकाचा जरी विचार केला तरी ती इक्विलिब्रियममध्येच राहील. किंवा तुमच्या घराजवळ समोर तुमची सायकल उभी आहे अंगणात. आता ती सायकल एका जागेवर स्थिर आहे, तुम्ही चालवत नाही आहे, उभी आहे स्टँडवर, तर ती इक्विलिब्रियममध्ये आहे. तर ती इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे त्याचा समोरचं चाकही इक्विलिब्रियममध्ये आहे, मागचं चाकही इक्विलिब्रियममध्ये आहे, त्याची सीटही इक्विलिब्रियममध्ये आहे, त्याची चेन, त्याचे पायडल, सगळे एव्हरी पार्ट इज इन इक्विलिब्रियम. असं होत नाही की सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे आणि इंटरनल पार्ट्स आर नॉट इन इक्विलिब्रियम, असं होत नाही. पूर्ण बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल तर त्याचा कुठलाही पार्टचा जर आपण विचार केला तर ती सुद्धा इक्विलिब्रियममध्येच असते. जसं दोरी, घरात दोरी बांधलेली आहे घराच्या बाहेर किंवा टेरेसवर आणि त्याच्यावर तुम्ही कपडे वाळू घातलेले आहेत, हवा चालत नाही आहे, हवा नाही आहे, तर ते कपडे वाळत आहे, तर ती पूर्ण दोरी आणि ते कपडे सगळेच इक्विलिब्रियममध्ये आहेत, एका जागेवर स्थिर आहे.
तर त्याच्यातला एकेका कपड्याचा विचार केला तर ते एक कपडासुद्धा इक्विलिब्रियममध्ये आहे, आणि दोरीचा विचार केला तर दोरीसुद्धा इक्विलिब्रियममध्ये आहे. सो पार्ट ऑफ बॉडी इज ऑल्सो इन इक्विलिब्रियम, जर बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल तर. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आता कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आपण हां युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? युनिफॉर्म मोशन म्हणजे ए बॉडी मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट वेलॉसिटी, म्हणजे याच्यात ॲक्सिलरेशन 0 असते. मूवमेंट चालू आहे, मोशन चालू आहे, परंतु युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा स्पीड नाही म्हणणार मी, कारण की स्पीड स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. एकाच डायरेक्शननी कॉन्स्टंट स्पीडनी कुठली वस्तू समोर जात असेल एका सरळ रेषेत, कॉर पाथ नाही हां, एका सरळ रेषेत कुठली वस्तू कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी कॉन्स्टंट स्पीडनी समोर जात असेल तर त्याच्यात ॲक्सिलरेशन किंवा त्वरण, मराठीतला शब्द बहुतेक त्वरण आहे, त्याला त्वरण म्हणतात. तर त्वरण 0 असते, त्या मोशनला म्हणतात युनिफॉर्म मोशन. ओके. सो नाव कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आपल्याला विचार. ओके. आता इथं न्यूटन्स लॉ, आपण कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम पाहायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही वस्तू ही हवेत एका जागेवर राहू शकत नाही. कुठलीही वस्तू, मी काय म्हणतो आहे ते बरोबर आहे का? कुठलीही वस्तू हवेत एका जागेवर राहू शकत नाही. ती वस्तू आपण हवेत सोडली, साधा तुमच्या हातातला पेन तुम्ही हवेत सोडला तर तो खाली जाऊन पडणारच आहे. कारण काय? हां, माईक म्यूट करायचा. हां, ओके. कारण हां, यस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण की त्या वस्तूवर हां त्यावेळी एकच फोर्स काम करत असतो, आणि तो म्हणजे त्याचं वेट. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनमुळे जे त्या बॉडीचं वेट आहे तो एकच फोर्स त्या वस्तूवर काम करत असतो, आणि त्याच्यामुळे ती वस्तू हवेत स्थिर नाही राहू शकत. आता पेन हातातून पडला तर तो कुठपर्यंत खाली जाईल? जोपर्यंत त्याला खाली काहीतरी सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत. टेबलवर पडला तर बरोबर टेबलवर जाऊन तो थांबून जाईल. याचं कारण काय? की त्या पेनाचं वजन जे त्याला खाली घेऊन जात होतं त्याला अपोज करणारा फोर्स टेबल लावतो त्याला, आणि त्याच्यामुळे दोन फोर्सेसमुळे तो पेन इक्विलिब्रियममध्ये येतो किंवा स्थिर होतो. स्थिर म्हणजे इक्विलिब्रियममध्ये आला. तर सगळ्यात पहिली कंडिशन ही आहे, नो बॉडी कॅन रिमेन इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ ए सिंगल फोर्स. ती पहिली कंडिशन आहे पहा. फॉर ए बॉडी सब्जेक्टेड टू सिंगल फोर्स, आणि हीच बेसिक कंडिशन आहे. ए बॉडी can remain in equilibrium under the action of a single force if and only if magnitude of that force is 0. तो फोर्सच 0 असेल तरच ती वस्तू जागेवर स्थिर राहू शकते किंवा इन इक्विलिब्रियम असू शकते. त्या फोर्सची मॅग्निट्यूड 1 न्यूटन किंवा 0.5 न्यूटन जरी असेल तरी ती वस्तू जागेवर राहणार नाही. जसं तुम्हाला आता पेनाचं एक्झाम्पल दिला, पेन हवेत राहू शकत नाही कारण की त्याच्यावर एक फोर्स आहे आणि त्याला मॅग्निट्यूडसुद्धा आहे 9.81 इंटू mg. तेवढा फोर्स त्याच्यावर काम करतो आहे एकच, आणि त्याच्यामुळे ती स्थिर नाही राहू शकत. त्याच्यामुळे स्पेसमध्ये जेव्हा जातात, जिथे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी संपून जाते पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर, त्या ठिकाणी कुठलीही वस्तू स्थिर राहू शकते किंवा त्याच्यावर कुठलाच फोर्स नसते. फोर्स इज 0. असं वातावरण मला वाटतं आपल्या इथेही काहीतरी प्रयोगशाळेत तयार करतात ते, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गायब करून, किंवा ते ट्रेनिंग देतात ते स्पेसमध्ये जाणाऱ्यांना त्या केसमध्ये. तर तिथे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते आणि त्यावेळी मग त्या बॉडीवर कुठलाच फोर्स नसते. दॅट फोर्स इज 0.
आणि मग त्यावेळी ते इक्विलिब्रियम येऊ शकते. नाहीतर सिंगल फोर्स जर कुठल्या वस्तूवर लावला असेल तर ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये राहू शकत नाही ॲज पर न्यूटन्स लॉ. एफ इज इक्वल टू एम ए. ॲक्सिलरेशन यायलाच पाहिजे एफ असेल तर, आणि ॲक्सिलरेशन आलं तर आपण म्हणू ती इक्विलिब्रियममध्ये नाही. ही पहिली कंडिशन झाली, एफ इज इक्वल टू 0. दिस इज बेसिक कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. याच्यावरूनच बाकीच्या कंडिशन डेव्हलप झालेल्या आहेत. ही महत्त्वाची आहे सगळ्यात. आता दुसरी, फॉर ए बॉडी सब्जेक्टेड टू 2 फोर्सेस. आता इथे पहा, 2 फोर्सेस असेल तर कसं येईल ते. समजा हा फोर्स इथे नाही आहे, हा जो दिसतोय हा सध्या नाही आहे इथे. असे 2 फोर्सेस लावले असेल. आता या दोन्ही फोर्सेसची मॅग्नेट्यूड सारखी आहे, म्हणजे हा 100 न्यूटनचा असेल तर हाही 100 न्यूटनचा आहे, एकमेकाला समांतर आहे, डायरेक्शन ऑपोजिट आहे. तर इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही, कारण की या 2 फोर्सेसमुळे कपल तयार होतो आणि ही वस्तू जागेवरच गोल गोल फिरायला लागेल. ही वस्तू तेव्हाच इक्विलिब्रियममध्ये राहील जेव्हा हा फोर्स एफ इथे राहणार नाही. आता पहा, आता हा एक एफ आहे आणि हा दुसरा तेवढाच एफ आहे इथे, हा दुसरा एफ. या केसमध्ये या दोन्हीची मॅग्नेट्यूड सारखी आहे, डायरेक्शन अपोजिट आहे आणि कोलिनियर आहे, म्हणजे एकाच लाईनमध्ये आहे. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच 2 फोर्सेसमुळे बॉडी इक्विलिब्रियममध्ये राहू शकते. याचं एक्झाम्पल रस्सी खेच. ती दोरी ओढायचा खेळ असतो. एका बाजूनी 10 लोक, दुसऱ्या बाजूनी 10 लोक. दोन्ही बाजूनी जर जोर सारखा लावला असेल तर ती दोरी एका जागेवर राहील. एका बाजूनी जर फोर्स वाढला दुसऱ्या बाजूपेक्षा तर ती दोरी एका बाजूला सरकत जाईल. तर ही कंडिशन आहे 2 फोर्सेस करता. पहा इथे लिहिलेलं आहे, ए बॉडी can remain in equilibrium under the action of 2 forces if the 2 forces are equal in magnitude, opposite in direction and collinear. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. थोडक्यात काय, तर तुम्ही समेशन ऑफ एफ केलं तर काय येईल, हा एफ पॉझिटिव्ह घ्यायचा, त्याच्या विरुद्ध हा निगेटिव्ह घ्यायचा, म्हणजे एफ मायनस एफ 0. म्हणजे ही पहिली कंडिशन आली. पहा, एफ इज इक्वल टू 0. आणि ही तेव्हाच येऊ शकते जेव्हा हे 2 फोर्सेस इक्वल इन मॅग्नेट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन अँड कोलिनियर एका लाईनमध्ये असले पाहिजे. एका लाईनमध्ये नसेल तर आत्ताच आधी दाखवल्याप्रमाणे इट विल फॉर्म ए कपल आणि ती वस्तू गोल गोल फिरायला लागेल, म्हणजे इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही. ही झाली 2 फोर्सेस करता कंडिशन. थर्ड, तिसरी कंडिशन आपल्याला महत्त्वाची आहे. तशा सगळ्याच कंडिशन महत्त्वाच्या आहे, पण याच्यावर प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला परीक्षेत. हा थर्ड 3 फोर्सेस. हॅलो सर. हां बोल. हां प्लीज मला ती आधीची पीपीटी दाखवता का? दाखवली. ओके सर, थँक्यू. Third condition, for a body subjected to 3 concurrent forces. हे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे दिसत आहेत तुम्हाला 3 फोर्सेस. These are the 3 forces acting on a body. त्याच्याकरता कंडिशन त्याला म्हणतात, दुसरं नाव आहे लॅमीज थेरम. यालाच लॅमीज थेरम म्हणतात. लॅमी नावाचा कोणी सायंटिस्ट होऊन गेला आहे, त्यांनी ही सांगितलेलं आहे. It states that if a body is in equilibrium under the action of 3 forces acting at and away, acting at and away from the point, किंवा action of 3 forces acting at अँड टुवर्ड्स द पॉईंट असंही चालू शकते.
म्हणजे तिन्ही फोर्सेस एक तर पॉईंटपासून दूर जाणारे असले पाहिजे किंवा तिन्ही फोर्सेस पॉईंटकडे येणारे पाहिजे. असं चालणार नाही की त्या पॉईंटवर एक फोर्स हा लागला आहे, हा दुसरा फोर्स आहे आणि हा तिसरा फोर्स आहे. पहा असा. या केसमध्ये लॅमिस थेरम वापरता येत नाही. हे तिन्ही फोर्सेस पॉईंटपासून दूर जाणारे नाही आहेत. हा तिसरा जो आहे पॉईंटकडे जाणार आहे, त्याच्यामुळे इथे लॅमिस थेरम वापरता येत नाही. इथे वापरता येईल कारण की हे तिन्ही फोर्सेस पॉईंटपासून दूर जाणारे आहेत, किंवा या तिन्ही फोर्सेसची डायरेक्शन पॉईंटकडे असती तरी लॅमिस थेरम वापरता येतो. डायरेक्शन सारखी पाहिजे, म्हणजे नेचर. एक तर तिन्ही पुल पाहिजे ओढणारे किंवा तिन्ही दाबणारे पाहिजे. सो then magnitude of each force is directly proportional to the sine ratio of the angle between remaining two forces. हा लॅमिस थिअरम आहे. F1 डिवायडेड बाय साइन थिटा 1. थांबा एक मिनिट, काय झालं हे? इथला फोर्स कुठे गायब झाला? हा F1 इथं राहायला पाहिजे. मी काढून घेतो त्याला पहिले. तिसरा फोर्स आहे हा. नाही तो गायब होणार आहे म्हणून मी पेनाने काढून ठेवतो याला. F1 गायब नव्हता व्हायला पाहिजे. हां, अशी ही पूर्ण फिगर आहे. पहा 3 फोर्सेस दाखवलेले आहेत. हा F1, त्याच्या अपोजिट अँगल हा θ1, म्हणजे राहिलेल्या 2 फोर्सेसमधला F2 F3 मधला अँगल θ1. F1च्या अपोजिट अँगल. F2च्या अपोजिट अँगल हा F2 आहे इथे. याच्या अपोजिट अँगल θ2. हा F3 आहे, याच्या अपोजिट अँगल हा θ3. त्याप्रमाणे हे इक्वेशन आहे. F1 डिवायडेड बाय साइन θ1, म्हणजे थोडक्यात F1 डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. F1 अपॉन साइन θ1 is equal to F2 divided by sin θ2 is equal to F3 divided by sin θ3 is equal to K कॉन्स्टंट. हे तिन्ही रेशो कॉन्स्टंट असतात. जर ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल तरच. इक्विलिब्रियममध्ये नसेल तर या लॅमिस थेरमचा काहीही उपयोग नाही. If the body is in equilibrium under the action of 3 forces acting at and away from the point, then magnitude of each force is directly proportional to the sine ratio of the angle between remaining 2 forces. असा हा लॅमिस थेरम आहे. 3rd कंडिशन. त्यानंतर 4th कंडिशन. माइक म्यूट करा. हां. 4th condition, for a body subjected to concurrent force system. Concurrent force system हे आपण पाहिलेलं आहे. पहा, concurrent force system can be converted into a single force, that is resultant. बरोबर आहे. कुठलेही कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल तर त्याचा एक फोर्स आपण तयार केलेला आहे, त्याचे प्रॉब्लेमही सॉल्व केलेले आहे, त्याला आपण रिझल्टंट म्हटलेलं आहे. आता कंडिशन 1 प्रमाणे, इक्विलिब्रियमच्या कंडिशन 1 प्रमाणे जर एकच फोर्स काम करत असेल तर तो किती असायला पाहिजे? 0. त्याच्यामुळे 0. हां, त्याच्यामुळे ॲज पर कंडिशन 1 फॉर ए बॉडी सब्जेक्टेड टू सिंगल फोर्स F मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजेच थोडक्यात काय, हा कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा जो रिझल्टंट आहे तो 0 असायला पाहिजे. हेन्स R शुड बी इक्वल टू 0 रिझल्टंट. आता R कसा काढला आहे आपण? R इज इक्वल टू √ RX² प्लस RY² इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. आता ही व्हॅल्यू 0 तेव्हाच येते
जेव्हा आर एक्स झिरो असेल आणि आर वाय सुद्धा झिरो असेल. आर एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स शुड बी इक्वल टू झिरो अँड आर वाय इज इक्वल टू summation of fy should be equal to 0 are the conditions of equilibrium. या दोन कंडिशन आहे कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठी. ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आर एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. लक्षात घ्या इथे समजा आर एक्सची व्हॅल्यू 10 आली आणि आर वायची व्हॅल्यू -10 आहे, तर चालेल का? नाही चालणार, कारण की आर एक्स आर एक्स स्क्वेअर केला तर तो येतो 100 येतो आर एक्स स्क्वेअर, आणि -10 आर वायचा स्क्वेअर केला तर तो सुद्धा 100च येतो पॉझिटिव्ह. 100 आणि 100 हे दोघांची बेरीज केली तर होईल 200, आणि त्याचा अंडररूट काढला 200चा तर तो काही झिरो येणार नाही. त्याच्यामुळे कंडिशन हीच आहे की आर एक्स शुड बी इक्वल टू 0, दॅट इज समेशन ऑफ एफ एक्स, अँड आर वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 आर द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम फॉर कंकरंट फोर्स सिस्टीम. आणि लास्ट माइक म्यूट करा. वीस 12 49. 20 12 49. फॉर ए बॉडी सब्जेक्टेड टू नॉन कंकरंट फोर्स सिस्टीम, ही शेवटची कंडिशन. याच्यावरही आपल्याला बरेच प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. The condition of equilibrium for non-concurrent force system are, concurrentच्या राहीलच, concurrentच्या ह्या दोन कंडिशन आहे. आर एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0, आर वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ वाय शुड बी इक्वल टू 0, अँड समेशन ऑफ मूवमेंट शुड ऑल्सो बी इक्वल टू 0. या तीन कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे नॉन कंकरंट फोर्स सिस्टीमसाठी किंवा पॅरलल फोर्स सिस्टीमसाठी सुद्धा. पॅरलल फोर्स सिस्टीम एक नॉन कंकरंटचाच एक भाग आहे, त्याच्यामुळे त्यालाही लागू आहे. तर या तीन कंडिशन्स आहेत. तर आता या शेवटच्या ज्या तीन कंडिशन पाहिल्या आपण, 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर, याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे ते आपण पाहू पुढच्या वेळेस. आता हे जे इक्वेशन पाहिले आहे तुम्ही लक्षात घ्या. या इक्वेशनवरून आता हे इथे 3 इक्वेशन आहे या ठिकाणी. तर 3 इक्वेशनवरून जास्तीत जास्त 3 अननोन काढता येतात. तुम्हाला समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 असं एक इक्वेशन दिलं तर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सांगता येतील का? येस सर. सांग काय येईल, एक्सची व्हॅल्यू काय येईल आणि वायची व्हॅल्यू काय येईल? नाही सर, एक्स दिले असेल तर वायची काढता येईल. हां, नाही सर. एकच इक्वेशन, समजा एकच इक्वेशन दिलं आहे तुम्हाला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, तर एक्स आणि वायच्या किमती काढता येतात, पण त्या भरपूर येतील, इनफायनाईट. तुम्हाला स्पेसिफिक एक्सची एक व्हॅल्यू पाहिजे असेल आणि वायची एक व्हॅल्यू पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 इक्वेशन लागतात. समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 असे 2 इक्वेशन दिले तर तुम्ही पटकन कॅल्क्युलेट करा ते 2 इक्वेशन सॉल्व करू. बरोबर आहे. 3 आणि किती नाही येणार, काहीतरी येईल उत्तर त्याचं. ठीक आहे. तसं हे 3 इक्वेशन आपल्याजवळ आहे. म्हणजे या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीममध्ये आपण 3 अननोन व्हॅल्यूज काढू शकतो इक्विलिब्रियमचे इक्वेशन वापरून. त्याचप्रमाणे कॉन्करंट फोर्स सिस्टीमच्या इक्विलिब्रियममध्ये फक्त 2च इक्वेशन आहे, समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. त्यामुळे तिथे फक्त तुम्हाला 2च अननोन काढता येतील, 3 नाही काढता येणार. आणि लॅमिस थिअरममध्ये सुद्धा 2च इक्वेशन आहे, F1 अपॉन साइन थीटा 1 इज इक्वल टू F2 अपॉन साइन थीटा 2. हे झालं एक इक्वेशन.
आणि दुसरं इक्वेशन F1 अपॉन साईन थिटा 1 इज इक्वल टू F3 अपॉन साईन थिटा 1. हे झालं दुसरं इक्वेशन. त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त 2 अननोन काढता येतात. त्याच्यापेक्षा जास्त अननोन असतील तर मग ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येत नाही. त्याला म्हणतात इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. म्हणजे जे इक्विलिब्रियमच्या इक्वेशननी सॉल्व होत नाही त्याला इनडिटर्मिनेट इक्वेशन म्हणतात. अशा प्रकारे या कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लॅमिस थिअरमचे प्रॉब्लेम पाहू. नाही, त्याच्याही आधी तुम्हाला हे इक्विलिब्रियमचे इक्वेशन सांगायच्या आधी, प्रॉब्लेम सांगायच्या आधी पुढचा आहे फ्री बॉडी डायग्राम. हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. इथे तुम्हाला दाखवलेली आहे ही फ्री बॉडी डायग्राम. त्याच्यात सिंपल एक सांगून देतो थोडंसं आज, मग बाकीचं उद्या कंटिन्यू करू. इक्विलिब्रियमचे प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी त्या वस्तूची आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढावं लागते. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे ती वस्तू आणि त्याच्यावर काम करणारे जितके काही फोर्सेस असेल ते दाखवायचे असतात. जसं इथे हा सिलेंडर दाखवलेला आहे. हा सिलेंडर या 2 भिंतीमध्ये असा ठेवलेला आहे. या भिंती आहेत दोन्ही बाजूला. आता हा सिलेंडर एका जागेवर स्थिर आहे. तर त्याचा फ्री बॉडी डायग्राम काढताना हा सिलेंडर, त्याच्यावर ॲक्ट होणारं त्याचं स्वतःचं वजन, आणि आता हा विचार केला ही भिंत जर काढून टाकली तर काय होईल. तर हा सिलेंडर खाली येऊन पडेल इकडे. म्हणजे तो सिलेंडरला ती भिंत अशी रिॲक्शन लावून राहिली आहे आणि इकडची भिंत ही रिॲक्शन लावून राहिली आहे. तर या 3 फोर्सेसमुळे हा सिलेंडर इक्विलिब्रियममध्ये आहे. या बॉडी डायग्रामला म्हणतात फ्री बॉडी डायग्राम. उद्या आपण याचे डिटेल्स पाहू.